बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. आजचा आपला टॉपिक आहे बेटा ग्रॅव्हिटेशनल फील्ड फॉर हॉलो स्पियर किंवा शेल. स्पियर दोन प्रकारचा असणार आहे बेटा, एक म्हणजे हॉलो, दुसरा म्हणजे भरलेला सॉलिड. तर हॉलो स्पियरला शेल असंही म्हणतात. न्यूमेरिकल्स मध्ये लक्षात ठेवायचं, शेल म्हणजे काय, एक मोकळा स्पियर. स्पियर आहे पण कसा बेटा, मोकळा. तर तीन केसेस असणार आहे त्याच्यामध्ये. एक असणार आहे आउटसाइड, दुसरा असणार आहे ऑन द सरफेस आणि तिसरा असणार आहे इनसाइड. तर बेटा एक मोकळा स्पियर आहे हॉलो. आउटसाइड म्हणजे हा जो स्पियर आहे त्याचं मास एम आहे, रेडियस आर आहे आणि टिक 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 ऍट डिस्टन्स आर. हे जे डिस्टन्स आहे ना बेटा सेंटर पासून आर, हा ह्या मोठ्या आर म्हणजे मोठा आर काय, स्पियरची रेडियस त्याच्यापेक्षा हे डिस्टन्स बघ ना मोठं आहे. तर बेटा अशा केसमध्ये ग्रॅव्हिटेशनल फील्ड काही बदल नाहीये, जीएम अपॉन आर स्क्वेअर जो आपण पाहिला होता. वाय? बिकॉज हा जो कम्प्लीट स्पियर आहे त्याचा सेंटर ऑफ मास कुठे आहे, ऍट द सेंटर. सो इट कॅन बी अज्युम्ड that whole mass is supposed to be concentrated at this m. आणि फ्रॉम दिस पॉइंट m इथं टेस्ट मास ठेवलं की हा त्याला अट्रॅक्ट करील. म्हणजे आपली जुनी कन्सेप्ट, याच्यात काहीही नवीन नाहीये. क्लिअर आहे? सो ग्रॅव्हिटेशनल फील्ड फॉर द हॉलो स्पियर आउटसाइड पॉइंट पी आर इज ग्रेटर दॅन आर जीएम अपॉन आर स्क्वेअर. इथून मला काय दिसतं बेटा की हे जे ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे ना, हे प्रोपोर्शनल आहे कोणाला, मास भागिले आर स्क्वेअर. मी सुट्टा असे बोलू शकतो की हे प्रोपोर्शनल आहे. बाळा लक्ष दे, जिथं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे कॅपिटल जी, हा कधीही बदलणार नाहीये. सो ग्रॅव्हिटेशनल फील्ड मास वरती डिपेंडंट आहे. म्हणजे तुमचा तो जो स्पियर आहे ना त्याचं मास किती जादा आहे बर का, तेवढं जादा फील्ड असेल असं तुम्ही बोलू शकता. पण त्यासाठी आर ला कॉन्स्टंट ठेवावं लागेल. आर यू अंडरस्टँडिंग? आता लक्ष दे. हा, समजा E इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर चा स्क्वेअर. आता ह्या केस मध्ये बघा बाळा, तू जितकं दूर जाशील तेवढं फील्ड कमी होणार आहे. येस ऑर नो? कॉमन सेन्स आहे. बघ ना, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. प्लीज फरक नीट लक्षात घे. अख्ख्या फिजिक्स मध्ये डायरेक्ट इनव्हर्स, इनव्हर्स म्हणजे खाली. सो खालचा फॅक्टर वाढतोय तर वरचा फॅक्टर कमी, खालचा फॅक्टर कमी वरचा फॅक्टर जादा. क्लिअर आहे? ओके. सो ऑल टुगेदर असंही म्हणू शकतो मी की E इज प्रोपोर्शनल टू m by r square. Okay, which is very helpful for the numerical solving. Directly proportional to mass, inversely proportional to r square. R is not radius, it is distance. चला पुढची केस. समजा मी जो पॉइंट आहे ऑन द सरफेस घेतला. कुठे घेतला? ऑन द सरफेस. मग कसा घेतला होता? बाहेर. म्हणजे टेस्ट मास बाहेर ठेवलं होतं मी. आता काय केलं, टेस्ट मास या पी वरती ठेवलं. ते टेस्ट मास आहे, त्याने काही फार नाही फरक पडणार. त्याचं मास इतकं छोटं असतं की निग्लिजिबल, लाईक झिरो. ते इथं ठेवलं तर छोटा आर इज मोठा आर. येस ऑर नो? इक्वल झाले. मग फॉर्म्युला काय होईल, जीएम अपॉन छोट्या आरच्या ऐवजी मोठा आर. ग्रॅव्हिटेशनल फील्ड जीएम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, व्हेरी इझी. थर्ड केस इनसाइड. ग्रॅव्हिटेशनल फील्ड कुठल्याही मोकळ्या स्पियरच्या आतमध्ये शून्य आहे. लक्षात ठेवायचं हे. आय विल गिव्ह द स्मॉल प्रूफ, यू विल अंडरस्टँड. बघ, इलेक्ट्रिक फील्ड आत कुठे, सेंटर घे, कुठे घे, झिरो. का? तर बाळा आतमधला कुठलाही पॉईंट तुम्ही कन्सिडर करा. समजा मी इथला हा पॉईंट कन्सिडर केला बर का, हा पॉईंट. तर बेटा ह्या पॉइंटला हा जो हॉलो आपला स्पियर आहे किंवा शेल आहे, तर तुकडे तुकडे घे बऱ्याचे. डीएम डीएम, मासला एम म्हणतो ना आपण. तर बेटा छोटा डीएम 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 डीएम, छोटं 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 मास सगळीकडे आहे. आता प्रत्येक छोटं छोटं मास काय करणार आहे बाळा, बघ बरं का, मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, प्लीज कॉन्सन्ट्रेट बरं का बेटा. हे बघ, इथं डीएम, इथं डीएम, इथं डीएम, इथं डीएम, नाही का, हजारो डीएम घेऊ शकतो मी. तर हे जे मास आहे, आता हे जे डीएम आहे, ह्या डीएम मुळे त्या पर्टिक्युलर पॉइंटला इथे पॉइंट पी घेतला आपण इनसाइड बरं का. हा आता काय होईल, हे मास त्या एम वरती जे तुम्ही टेस्ट मास ठेवला आतमध्ये त्याला ते अट्रॅक्ट करेल, बरोबर का नाही, विथ द फोर्स. सो बच्चा इलेक्ट्रिक फील्ड विल बी डायरेक्टेड फॉर दिस मास असं. आता ह्या मास साठी टूवर्ड्स म्हणजे काय, हा याला इकडे अट्रॅक्ट करेल. आता नीट लक्ष दे, इलेक्ट्रिक फील्ड इज प्रोपोर्शनल टू एम बाय आर स्क्वेअर, मास ऍज वेल एज आर. हे डीएम डीएम दोन्हीकडे मास सेम आहे. येस ऑर नो? आता लक्ष दे, याला वरती आणि खाली इक्वल अँड अपोजिट फोर्सेस. ठीक आहे ना, इक्वल अँड अपोजिट फोर्सेस, हे दोन्ही फोर्सेस एकमेकाला बॅलन्स होतील. आणि असं प्रत्येक ठिकाणी अपोजिट डीएम 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 वाले फोर्सेस बॅलन्स होतील आणि नेट काय येईल, झिरो. सो ग्रॅव्हिटेशनल फील्ड
at any point which is inside and answer will be 0. Screenshot घ्या. बाळा आता आपण टच एक आउटसाइड ऑन द सरफेस इनसाइड कंबाईन ग्राफ काढू. नीट एक्झामला हा ग्राफ आलेला आहे. ठीक आहे ना, ग्राफ ओळखायला येऊ शकतो तुम्हाला हॉलोस्पियर साठी. आता लक्ष दे, आपण काय म्हणू बाळा, हे बघितलं तर 0 आहे ना, आर इज 0 ओव्हर हियर. बेटा शून्यापासून म्हणजे बघ ना, इनसाइड हा सेंटर आहे, तर सेंटर पासनं या आर डिस्टन्स पर्यंत कोणता आर, कॅपिटल आर. रेडियस कॅपिटल आर आहे ना बेटा, नाही का? तर सेंटर पासनं रेडियस आर पर्यंत व्हॉट विल हॅपन रे बेटा, आन्सर विल बी 0. येस ऑर नो? हे बघ ना, आन्सर विल बी 0. इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड इथपर्यंत काय येणार 0. सो बघ ना, इथं पण 0, इथं पण 0, 0 0 0 0 0 0 0. फक्त आर ला काय होईल, मॅक्झिमम होईल. काय जेव्हा पण आर स्क्वेअर, इट विल बी मॅक्झिमम. अच्छा सर, वाय आर यू सेइंग मॅक्झिमम? कम्पेअर कर ना बेटा. हे बघ इथपर्यंत तर 0 आहे, मग इथं जे आलं हे मॅक्झिमम. भाई जस्ट नाउ आय विल टेल यू. बघा बाळा लक्ष दे, आर ला इट हॅज बिकम मॅक्झिमम. सर व्हाय मॅक्झिमम सर? तुलना कर ना. आता आता पुढे जाशील तू, हे बघ हे आर पर्यंत आला, आता तिथून पुढे बाहेर जाशील कुठेही बरं का, तर काय होणार आहे, ई इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. येस ऑर नो बाळा? सो व्हॉट विल हॅपन इज इट विल स्टार्ट डिक्रीजिंग. आणि इनव्हर्स आहे ना, हा आर वाढत चालला, फील्ड कमी होईल. सो बच्चा दिस वे इट विल गो ऑन डिक्रीजिंग, इट विल गो ऑन डिक्रीजिंग. क्लिअर आहे? सो जर ग्राफ कधी विचारला तर लक्षात ठेवायचंय की ग्राफ विल बी इन दिस वे. ओके, सो हे मॅक्झिमम साठी, ओके मॅक्झिमम व्हॅल्यू इट विल बी दिस जीएम अपॉन आर स्क्वेअर. इथे कळतंय ना, ही मॅक्झिमम व्हॅल्यू इथं. ओके, ही मॅक्झिमम व्हॅल्यू. आणि आता हळूहळू हळूहळू कमी का, तर ई इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. सो बच्चा दिस वॉज फॉर आउटसाइड वाली केस बर का, दिस इज ऍट आर इज इक्वल टू आर, आणि ही इनसाइड वाली केस. ओके, आतमध्ये इथपर्यंत 0, आर ला मॅक्सिमम आणि तिथून पुढं कमी. सो बाळा नेक्स्ट टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड फॉर सॉलिड स्पियर. मग आपण काय पाहिला, हॉलो मोकळा स्पियर होता. आता सॉलिड म्हणजे काय, अर्थ विचारलं. ओके सर, अर्थ बाबतीत अर्थ काय, सॉलिड आहे ना, भरलेली आहे ना अर्थ. सो सॉलिड स्पियर म्हणजे अर्थ. आनंदाची गोष्ट अशी आहे की पहिले दोन केसेस एक्झॅक्ट कॉपी पेस्ट. बघ ना, आउटसाइड आर इज ग्रेटर दॅन आर. ओके सर, सेम केस सेम फॉर्म्युला. ऍट दिस पॉइंट छोटा आर इज मोठा आर. ओके सर, सेम फॉर्म्युला मॅक्सिमम. काहीच अडचण नाही सर, एव्हरीथिंग इज एक्झॅक्टली सेम. अच्छा सर, वाय आर यू सेइंग मॅक्सिमम? यू विल अंडरस्टँड लेटर ऑन. बघ लक्ष दे, इनसाइड वाल्या केस मध्ये थोडीशी गडबड आहे बाळा. इनसाइड वाला जो केस बघायचा आपल्याला, तर इनसाइड मीन्स व्हॉट बच्चा, हे बघा स्पियर आहे बरं का, हा हा स्पियर आहे, आउटसाइड ऑन द सर्फेस आणि इनसाइड. तर बाळा इनसाइडच्या बाबतीत असं आहे, मला पॉईंट आतमध्ये पाहिजे बरोबर नाही, हा हा इथे कुठेही घेऊ शकतो ना, टचिक कुठेही घेऊ शकतो तू सेंटरला. अच्छा आता हा कोणता स्पियर आहे, सॉलिड. हा कोणता स्पियर आहे, सॉलिड. बाळा लक्ष दे, तर मी जेव्हा आतमध्ये येईल ना, नीट लक्ष द्या, स्पियर तर सॉलिड आहे. जेव्हा मी आतमध्ये येईल आणि मला एखादा हा पॉईंट पाहिजे पी, विच इज ऍट अ डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर. बेटा येस ऑर नो? फ्रॉम सेंटर इट इज ॲट डिस्टन्स ऑफ आर. सॉलिड स्पियर आहे, अगेन सेइंग. ठीक आहे ना, तर आता इथे होणार काय बेटा, इथे होणार काय, स्पियर तर सॉलिड होता, परंतु तुम्ही तर जरासं आतमध्ये चाललेले आहात. जेव्हा तुम्ही आतमध्ये जाणार ना बेटा, तर होणार काय माहिती का, धिस आउटर पार्ट विल बी लाईक शेल. नीट लक्ष दे, तुमचा जो सॉलिड स्पियर आहे, तुम्ही त्याच्या आतमधल्या पॉइंट कडे चाललेले आहात. तर इनसाइड वाल्या केसमध्ये सॉलिड स्पियरच्या होईल काय की जो बाहेरचा पार्ट आहे ना, तो शेल होईल आणि हा तर पार्ट आता मोकळा झाला. तुम्ही जितके जितके आत जाणार, युनिफॉर्म डेन्सिटी कन्सिडर करतो आपण. लक्ष दे, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग करा बेटा. हे बघ आता काय होईल माहिती का, ऍट अ डिस्टन्स आर इनसाइड, हा झाला सॉलिड स्पियर आणि हा झाला शेल. नीट लक्ष दे, दिस इज दी शेल, दिस इज दी शेल, आणि दिस इज दी
दिस इज दी सॉलिड स्पियर नाव. कारण तुम्ही जितके आत जाताय हा पार्ट मोकळा तुम्हाला इथे कन्सिडर करावं लागेल. सो शेल आणि सॉलिड स्पियर, राईट, असे दोन पार्ट तुम्हाला आता कन्सिडर करावे लागतील. मग आता नेट इलेक्ट्रिक फील्ड बरं का इनसाइड वाल्या केससाठी ई ऍट द पॉइंट पी काय म्हणावं लागेल बेटा मला, इट विल बी ग्रॅव्हिटेशनल फील्ड बिकॉज ऑफ द शेल प्लस ग्रॅव्हिटेशनल फील्ड बिकॉज ऑफ दिस सॉलिड स्पियर. कारण ह्या पॉइंट पी ला दोघांमुळे फील्ड येणार ना. आता हे पण काहीतरी मास आहे का नाही, आणि आतमध्ये पण एक सॉलिड स्पियर झाला. आता सॉलिडच्या आतमध्ये कारण थोडासा एवढा तर मोकळा करावा लागला आपल्याला, कारण आपण आत चाललो होतो. बर, सो शेल आणि ई ड्यू टू सॉलिड स्पियर, ह्या दोन गोष्टी काय आल्या. शेल साठी हा जो पॉइंट आहे हा पॉइंट कसा आहे रे बेटा, इनसाइड पॉइंट. बघ ना आपण मग शेल शिकलो इनसाइड पॉइंट. सो शेल साठी कॅन आय से इनसाइड पॉइंट. क्लिअर आहे बेटा. सॉलिड स्पियर साठी तो कसा आहे, सरफेस पॉइंट. बघ ना सरफेस वरती आहे की नाही, तो पी पॉइंट कसा आहे बेटा, सरफेस पॉइंट. क्लिअर आहे. ओके सर, सरफेस पॉइंट. आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे बेटा की शेल साठी आन्सर इज 0 इनसाइड पॉइंट. शेल हॉलो स्पियर आतमधला कोणताही पॉइंट घे, आन्सर इज 0 ओनली. सर ऑन द सरफेस ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज जीएम अपॉन आर स्क्वेअर, मोठा आर स्क्वेअर. जी काही रेडियस असेल, आधी इथे रेडियस मात्र छोटा आर बनली, गडबड नाही करायचं. रेडियस छोटा आर, इथे बघ ना ती मोठा आर होती म्हणून आपण मोठा आर स्क्वेअर घेतला होता. आर यू गेटिंग. ओके, आता लक्ष दे बेटा, तुम्ही इथे छोटा आर घेतला तरी चालेल, मोठा आर घेतला तरी चालेल, कारण ते बोथ आर इक्वल, बरं का. परंतु ह्या केसमध्ये आपला जो आर होता पहिला तो हा आर होता ना बाळा, येस ऑर नो. कमी करता आपण त्याला हा आर केला. मग आता जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, मास तर आता बदलणार आहे, सो मी त्याला बोललो एम डॅश अपॉन आर स्क्वेअर म्हणजे छोटा आर स्क्वेअर. पहिलं मास वेगळं, आताचं मास वेगळं, बदल झाला ना, आपण आतमध्ये आलो. तर आय एम कन्सिडरिंग रो टू बी युनिफॉर्म डेन्सिटी. रो काय असतं, डेन्सिटी. आपण तिला घेतो युनिफॉर्म, त्याच्यामुळं ती याच्यासाठी पण आणि याच्यासाठी पण, शेल साठी पण म्हणजे हॉलो स्पियर साठी पण सॉलिड साठी पण काय असणार आहे, सेम, राईट. चलो, मग आता आपल्याला डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती बेटा, डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. अरे नो, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय बेटा, हा पाठ असायला पाहिजे, मास अपॉन व्हॉल्यूम, आहे की नाही. चल पुढे कंटिन्यू करू आपण. सो ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऍट द पॉइंट पी इज इक्वल टू, हे तर 0 झालं. सो जी अपॉन आर स्क्वेअर, म्हणजे नवीन मास एम डॅश. मी मासला लिहू का डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, किंवा व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, व्ही आहे की नाही, व्ही सो इंटू व्ही, पण व्ही ला डॅश, कारण की रो सेम आहे. सॉलिड स्पियर साठी सुद्धा डेन्सिटी रो आहे, शेल साठी सुद्धा डेन्सिटी रो आहे. रो मध्ये बदल नाहीये, पण व्हॉल्यूम बदलला ना, शेलचा मोठा, आतमधला छोटा व्हॉल्यूम मध्ये चेंज झाला. व्हॉल्यूमला आपण काय बोललो बच्चा मी, डॅश. नाव दिस इज इक्वल टू जी अपॉन आर स्क्वेअर, व्हॉल्यूम कोणाचा, हे काय याचा, काय असतो स्पियरचा व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब. कोणता आर, छोटा आर. सो बच्चा दिस इज 4/3 पाय आर क्यूब आणि इनटू हे बघा रो. आर यू अंडरस्टँडिंग. सो बच्चा फायनली आय कॅन राईट, हे बघ आर चा स्क्वेअर गायब होईल आणि आर क्यूब आहे म्हणजे क्यूब गायब होईल, फक्त आर राहील. सो आय वुड लाईक टू राईट दिस फॉर्म्युला ॲज 4/3 पाय छोटा आर रो जी. So this is the electric field at the point P which is inside. Are you understanding ना बेटा. मी त्याला सफिक्स इनसाइड बोलू मुद्दाम, ई इनसाइड, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इनसाइड 4/3 पाय आर रो जी, छोटा आर. अगोदर काय होता, मोठा आर. प्लीज फील दिस चेंज. आणि आता इथं ग्राफ काढतो बेटा मी, समजतंय ना. नोटबुक मध्ये हे लिहायचं आणि आता ग्राफ काढू बेटा. हाऊ विल द ग्राफ बी शोन.
बघ ग्राफ मला कसा दाखवावा लागेल. ग्रॅव्हिटेशनल फील्ड अगेन्स्ट द डिस्टन्स आर, हे इथं 0 आहे. शून्यापासून बाळा कुठेतरी छोटा आर विल बी मोठा आर, बरोबर का नाही. हे बघ ना, मी सेंटर पासून चाललो सो आता होणार काय, सेंटर पासून ऍज यू आर सीइंग हिअर की ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. नीट लक्ष दे, वरती आहे ना न्यूमरेटरला डायरेक्ट प्रोपोर्शनल, इथं काय होतं डिनॉमिनेटरला इनव्हर्स प्रोपोर्शनल. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्ड वाढतंय जसा आर वाढतोय, पण कुठपर्यंत वाढणार आहे बाळा, सरफेस पर्यंत. इथं बघ ना, सरफेस पर्यंत वाढणार आहे इनसाइड, नंतर पुन्हा इथे मॅक्सिमम होणार आहे आणि नंतर कमी होणार आहे. कळलं. सो आर इज इक्वल टू आर पर्यंत वाढणार आहे, ही इनसाइड स्टोरी आहे ना इथली. इनसाइड शून्यापासून आर पर्यंत वाढत जाईल. इथं बरं का, इथं मॅक्सिमम होईल सरफेसला. म्हणजे तो जो मॅक्सिमम आहे ना बाळा, तो जो मॅक्सिमम आहे ना, तो हा आहे ई इज जीएम अपॉन आर स्क्वेअर, आहे की नाही. ठीक आहे, मॅक्सिमम 0 बघ 0 सॉरी आय एम व्हेरी सॉरी, वाढत जाईल. आय एम व्हेरी सॉरी, वाढत जाईल. हे बघ जसं आर वाढल, हे बघ जसं आर वाढल तसं फील्ड वाढणार आहे सरफेस पर्यंत. सो इकडे बघ, जसं आर वाढल, हे बघ टिचिक 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 टिंग. सो इथे मॅक्सिमम होणार आहे. कळतंय. हा, सो मी स्ट्रेट लाईन दाखवतो. अरे लिनियरली वाढतोय ना बाळा, मी स्ट्रेट लाईन का दाखवतोय तर लिनियरली म्हणजे काय 1 1 2 2, हे बघ 1 1 2 2 3 3 4 4 5 5, काय जे असेल ते लिनियरली वाढतोय. कुठपर्यंत, इथं मॅक्सिमम होतोय. आणि तुम्ही जेव्हा इथून बाहेर जाताय, बघ ना ही केस बाहेर जात सो होणार काय, इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल ना बेटा. अरे सॉर नो, इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. मग पुन्हा डिक्रीज होणार ना, म्हणजे जसं तुम्ही डिस्टन्स वाढवताय बाहेर तसं तुमचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय होणार, कमी. सो इनव्हर्स प्रोपोर्शनलिटीचा ग्राफ असा येईल. तुम्ही घरी काढून जरी पाहिला, आपण 10वीला ग्राफ काढले तर तो असा कर्व येईल. आलं लक्षात. सो बेटा हा स्ट्रेट का आला, हा मी याला अजून बोल्ड करतो. नीट लक्ष दे, एक्झाम मध्ये ग्राफ विचारतात ओळखायला तुला, तर तू काय कसं ओळखशील, ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर आहे म्हणून स्ट्रेट लाईन, आणि इथं ई इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, दॅट्स वाय कर्व्ड लाईन. गेटिंग. सो हा असा ग्राफ आहे, हा आउटसाइड वाला, हा आउटसाइड वाला, आणि आर इज इक्वल टू आर म्हणजे सरफेस मॅक्सिमम वाला. गेटिंग. घ्या स्क्रीनशॉट. तर बाळा रिसेंट जेई मेन्स 2020 चा ऑनलाईन एक्झामचा हा क्वेश्चन आपल्या समोर आहे. त्यांनी एक ग्राफ आपल्याला प्रोव्हाइड केला, ग्रॅव्हिटेशनल फील्ड अगेन्स्ट रेडियस आपल्याला दिसतोय, आणि इन्फॉर्मेशन दिली, कन्सिडर 2 सॉलिड स्पियर्स. सॉलिड स्पियर्स आहेत बाळा, काय आहेत, सॉलिड स्पियर्स ऑफ रेडियाई R1 इज 1 मीटर, R2 इज 2 मीटर. दोन स्पियर आहे, एकाची रेडियस 1 मीटर, दुसऱ्याची रेडियस 2 मीटर, हे त्यांनी दिलंय आपल्याला. बर, अँड मासेस M1 आणि M2, पहिल्याचे M1 दुसऱ्याचे M2. ग्रॅव्हिटेशनल फील्ड ड्यू टू 1 and 2 आर शोन. इथे पहिल्याचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड, दुसऱ्याचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मगाशी जी डायग्राम आठवली सॉलिड स्पियर वाली, हे बघ आर पर्यंत ग्राफ समजून घे. हे बघ बेटा, हे बघ म्हणजे 1 पर्यंत, बरं का, काय होतंय एवढं अचीव करते, हे मॅक्झिमम ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, हे मॅक्झिमम ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. आणि किती रेडियसला, 1 मीटर रेडियसला. आलं लक्षात. सर टिचिक टिचिक टिचिक, आलं लक्षात. सो मला ग्राफ मध्ये एक इन्फॉर्मेशन भेटतीये की बाबा ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ फर्स्ट मॅक्झिमम इज 2. चला दुसऱ्याची काय स्टोरी आहे बेटा, हे बघ 2 पर्यंत हा पोहोचतोय, तर इथं मला त्याचं मॅक्झिमम ग्रॅव्हिटेशनल फील्ड भेटतं विच इज 3. सर व्हॉट इज असाइनमेंट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड मीटर पर सेकंड स्क्वेअर, जे छोटा जीचा असतं तेच आहे. गेटिंग. अच्छा, सो बेटा मी इथून असं लिहू का, पहिला आणि दुसरा, पहिल्याचं आणि दुसऱ्याचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड माझ्याकडे आहे. सो मी E1 भागिले E2 हा रेशो लिहू शकतो. मला M1 भागिले M2 पाहिजे ना, हा रेशो काढता ना, मी E1 भागिले E2 लिहू शकतो अगोदर. सो बच्चा फ्रॉम द ग्राफ E1 अपॉन E2 काय लिहू, E1 च 2 फील्ड, E2 च 3. सो 2 अपॉन 3. त्यांनी मला R1 आणि R2 has been provided. अरे सॉर नो बेटा, R1 is 1 मीटर, R2 is 2 मीटर. हे काय रे बाळा,
गिवन हे कुठून आलं? फ्रॉम ग्राफ. बच्चा क्लिअर आहे हे इथपर्यंत? येस सर. मग आता M1 M2 रेशो काढायचा ना, विषय सॉलिड स्पिअरचा आहे ना. ओके सर. मग आता सॉलिड स्पिअर साठी आपल्याकडे फॉर्म्युला काय रे बेटा? ग्रॅव्हिटेशनल फील्ड ड्यू टू द सॉलिड स्पिअर दॅट E इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर. अरे सर नो, छोटा लिहा नाही तर मोठा लिहा. मोठा लिहिला तर ऑन द सरफेस, छोटा लिहिला तर जनरल फॉर्म्युला होऊन जाईल. अरे सर नो बच्चा. येस. आधी तर कॅपिटल R1 R2 दिलेत तर मी कॅपिटल R घेतला, काहीच अडचण नाही. मग बेटा जिथं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, मग मी E ला काय लिहू? इट इज प्रोपोर्शनल टू मास अपॉन R स्क्वेअर. कारण की इथं M1 M2 मला काढायचंय, रेडियस दिलेलं आहे. रेशो कसं लिहायचं प्लीज नीट पहा बाळा, लक्ष दे. हे बघ, E1 भागिले E2 प्रोपोर्शनल ऐवजी इक्वल टू टाक. 1/2. कारण मला M1 अपॉन M2 काढायचं आहे. M ला डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे ना. लक्ष दे, वरती आहे म्हणजे डायरेक्ट, खाली आहे म्हणजे इनवर्स. हे बघ, डायरेक्ट प्रोपोर्शनलिटी M1 भागिले M2. क्लिअर आहे बाळा? येस. आता हे बघ, R ला इनव्हर्स, इनव्हर्स असताना काय करायचं? इकडचं 1 तर खाली 1. आलं लक्षात? सी सॉ सारखं 1 2. हे बघ लक्ष दे, इंटू 1/2 केलं ना. इनव्हर्स असल्यामुळे काय करायचं? 2/1 करायचं. म्हणजे R चा रेशो कसा घ्यायचा? R2 अपॉन R1 स्क्वेअर असल्यामुळे ब्रॅकेटचा स्क्वेअर. लक्ष दे, लक्ष दे. पुढे कंटिन्यू करू आपण याला, ठीक आहे ना. हा, मग आता बघ ना, माझ्या M1 अपॉन M2 काढायचंय. E1 अपॉन E2 आहे नाही काय? 2/3. सो बच्चा 2/3 इज M1 अपॉन M2 इंटू R2 by R1. R2 is 2, R1 is 1 provided. So बच्चा 2 upon 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो 2 upon 3 is M1 upon M2 इंटू 2चा 4, 1चा 1 ओनली. बे 1 बे, बे 2 4. हा 2 खालच्या 3 सोबत मल्टिप्लाय कर ना. 1 अपॉन 3 2 6 इज M1 भागिले M2 1 अपॉन 6. Yes sir, we got the perfect answer. तर बाळा हा क्वेश्चन आहे जे मेन्स 2019 ला सेकंड क्वेश्चन. ए सॉलिड स्पिअर. मला सगळ्यात अगोदर ऑब्जेक्ट कळायला पाहिजे की बाळा सॉलिड स्पिअर आहे. सॉलिड स्पिअर म्हणल्यावर ग्राफ आठवला पाहिजे. 0 टू इन्क्रीजिंग रेडियस पर्यंत, नंतर डिक्रीजिंग. हा झाला ग्राफचा विषय. ऑफ द मास यम आणि रेडियस छोटा ए. चल एक 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 स्पिअर आहे बेटा, ठीक आहे ना, की ज्याचं मास यम आहे आणि त्याची रेडियस आहे ना बाळा छोटा ए, बरं का. इज सराउंडेड बाय युनिफॉर्म कॉन्सेंट्रिक स्पेरिकल शेल. बेटा कॉन्सेंट्रिक स्पेरिकल शेल, कॉन्सेंट्रिक म्हणजे तिचं सेंटर हेच असलं पाहिजे, बरं का. परंतु तिची थिकनेस आहे बच्चा 2a आणि मास आहे 2m. याला सराउंड केले का शेलने? याला एका शेलने काय केलं बेटा? सराउंड केलं, ठीक आहे ना. ही एक शेल आहे. हे फक्त थोडस इमॅजिनेशन करता मी थोडस डायग्राम ड्रॉ करतोय. थोडस जेईची एक्झाम मध्ये पटापट पटापट पळायचं आहे की नाही. हे इमॅजिनेशन प्रॅक्टिसने जमतं बरोबर, ठीक आहे ना. पण सुरुवातीला मी अशा डायग्राम शेल आहे, फील आला की बच्चा ही जी थिकनेस 2a आहे, ही जी थिकनेस आहे ना, ही जी थिकनेस काय रे बेटा त्यांनी दिलंय 2a आणि हिचं मास इज 2m. क्लिअर आहे? आतल्याचं मास m आहे, बाहेरच्या शेलचं 2m. ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऍट अ डिस्टन्स 3a फ्रॉम सेंटर विल बी. सेंटर पासून 3a डिस्टन्सला, सेंटर पासून 3a डिस्टन्सला लेटेस्ट एखादा पॉइंट आहे. ओके, तर इथे हे डिस्टन्स किती आहे बाळा? 3a. समजतंय ना? हे डिस्टन्स किती आहे बच्चा? 3a डिस्टन्स. किती फील्ड असेल? मग बाळा कॉमन सेन्स आहे, इथं जे फील्ड असणार आहे तर ते पहिलं म्हणजे एकतर ह्या शेलमुळे असणार आहे, आउटसाइड पॉइंट. आणि आतला जो स्पियर आहे, स्पियर साठी पण आउटसाइड पॉइंट. अरे सर नो. सो इलेक्ट्रिक फील्ड बेटा ऍट दॅट पॉइंट पी विल बी, बघ बर का, इलेक्ट्रिक फील्ड सॉरी सॉरी व्हेरी सॉरी ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऍट दिस पॉइंट पी विल बी बिकॉज ऑफ 2. एक तर म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्ड बिकॉज ऑफ शेल आहे की नाही, अधिक ग्रॅव्हिटेशनल फील्ड बिकॉज ऑफ सॉलिड स्पियर. आलं लक्षात बेटा? शेल साठी
तो जो पी आहे तो आउटसाइड पॉइंट आहे, येस ऑर नो? बच्चा, तो जो पी पॉइंट आहे शेल साठी आउटसाइड पॉइंट आहे ना. हा, सॉलिड स्पिअर साठी सुद्धा आउटसाइड पॉइंट आहे. अरे याच्यात काही कन्फ्युजन? काहीच कन्फ्युजन नाही सर, आउटसाइड पॉइंट आहे दोघांच्या साठी. मग आता दोघांचे आउटसाइड वाला फॉर्म्युला माहिती आहे, जीएम आपण छोटा आर स्क्वेअर आपण घेतो का नाही. हा, मग आता बघ, जी मास, शेलचं मास किती आहे? इट इज 2m आहे की नाही. अरे बाळा फॉर्म्युला आठवतोय ना तुला आउटसाइड साठी? ई आउटसाइड लिहितो मी, जीएम अपॉन आर स्क्वेअर, जीएम अपॉन आर स्क्वेअर. अरे आहे की नाही बाळा फॉर्म्युला आउटसाइड साठी. मग आता मास, शेलचं मास किती आहे? 2m भागिले आउटसाइड पॉइंट आहे ना बेटा, आउटसाइड 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 किती डिस्टन्स झालं? 3a सेंटर पासून ना, प्रत्येक डिस्टन्स सेंटर पासून आहे ना बेटा. चित्र आठव आपले, प्रत्येक डिस्टन्स सेंटर पासून आहे, नो कन्फ्युजन. तर 3a आहे. सो बच्चा 3a चा स्क्वेअर, ऍग्री? आर चा स्क्वेअर म्हणजे काय त्या 3a चा स्क्वेअर अधिक, चला सॉलिड स्पिअर मुळे, सॉलिड स्पिअरचं मास किती बेटा? m. सो g इंटू m भागिले पुन्हा एकदा त्याच्यापासून सुद्धा डिस्टन्स 3a आहे, त्याचं पण सेंटर तिथंच आहे, कॉन्सेंट्रिक कॉन्सेंट्रिक बेटा. सो त्याच्यापासून पण डिस्टन्स 3 आहे. याला सोडवायचं, वी आर डन विथ द आन्सर. बघ दोघांचे बेस 3a स्क्वेअर आहे की नाही. सो मी वरती याला असलो का 2gm अधिक पुढचा gm भागिले 3चा स्क्वेअर 9 आणि a चा स्क्वेअर a स्क्वेअर विच इज इक्वल टू, इथे लिहितो 2 आणि अधिक 1 किती झाले बेटा? 3gm भागिले 9a स्क्वेअर, 3 1 3, 3 3 9. So gm upon 3a square. gm upon 3a square. Yes, sir. We got the answer. Gas screenshot.